नमस्कार, द विदर्भ न्यूजमध्ये सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचा सगळीकडे जोरदार प्रचार सुरू आहे आणि या ठिकाणी आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 10 बेंदोळा दस्तूरनगर भीमटेकडी परिसरामध्ये, ज्या ठिकाणी वडरपुरा परिसरामध्ये आता सध्या काँग्रेसचे उमेदवार फिरत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. दादा, आपलं नाव? श्रीधर अशोकराव देशमुख. मी प्रभागातून उभा आहे. श्रीधर भाऊ, आता या एरियात बराचसा स्लम भाग आहे, तर कुठल्या मुद्द्यांवर इलेक्शन लढताय? काय काय समस्या आहे प्रभागातल्या? या प्रभागात जवळपास 4 ते 5 स्लम भाग येतात आणि या प्रभागात 4 ते 5 स्लम भाग येत असताना या प्रभागात साफसफाईचा सगळ्यात मोठा विषय आहे. दुसरा विषय असा आरोग्याविषयी समस्या खूप आहे, कारण साफसफाई नसल्यामुळे आरोग्याचा इथे बोजवारा झालेला आहे, म्हणजे 3-13 वाजलेले आहेत. शिवाय या परिसरात स्लम भाग असल्यामुळे इथे शिक्षणासाठी एक आपल्या बेनोडा एक शाळा होती, ती पण शाळा मनपाच्या ह्याच्यात आता बंद करण्याचा डाव चालू आहे. शिवाय या प्रभागात मागचे जे काही नगरसेवक होऊन गेले यांनी अजिबात लक्ष न दिल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात इथे बॅकलॉग, म्हणजे काही काम नसल्यामुळे खूप कामं या प्रभागामध्ये पेंडिंग पडलेली आहे. तसेच या प्रभागामध्ये खूप काही ओपन स्पेस आहे, जिथे की वृद्ध लोकांना किंवा परिसरातील लोकांना वॉकिंग ट्रॅक म्हणा किंवा संध्याकाळचा वेळ आपण घालवू शकतो. अशा परिस्थितीत जर तिथे आपण उद्यानं तयार केले तर निश्चितच त्याचा उपयोग या परिसरातील नागरिकांना सगळं होईल. प्रचाराचा प्रतिसाद पाहता काय वाटते, काँग्रेस कशी लीड करेल यावेळेस? यावेळेस आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचं चौघांचंही, मी श्रीधर देशमुख, निलिमाताई, सुवर्णाताई आणि आमचा रोशन निश्चितच मोठ्या भरघोस मताने विजयी होऊ. कारण या प्रभागात लोकांनी ठरवून ठेवलं की जातीवादी पक्षांना हद्दपार करायचं. जातीवादी पक्ष तुम्हाला माहीत आहे की आज जातीवादी पक्ष म्हणजे सगळे पक्ष एका साईडला जातीवादी झालेला आहे. एक काँग्रेस पक्ष असा आहे एकटा की तो सर्व समुदायाला, सर्व जातीपंथांना घेऊन चालत आहे. म्हणून या प्रभागातील लोकांनी ठरवून ठेवलं की यावेळेस कोण्या हल्दीत पंजाला निवडूनच द्यायचं. तर आपलं नाव? मी सुवर्णा मिलिंद मानकर, प्रभाग क्रमांक 10 मधून ब गटातून उभी आहे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षासाठी. भरपूर जुन्या बायपासच्या भरपूर परिसरामध्ये स्लम भाग आहे. संजय गांधी नगर झालं, वडरपुरा झालं, तर कुठल्या समस्यांपासून सुरुवात करणं आवश्यक आहे या परिसरात? या परिसरात म्हणजे सर्वात पहिले तर आरोग्याची समस्या आहे आणि रस्ते, नाल्यांचे खूप प्रमाणात समस्या आहे आणि इकडचा भाग म्हणजे खूप असा मागासलेला वाटत आहे. असं वाटत आहे की आपण कोणत्या तरी खेड्यामध्ये आलो आहे, अमरावती शहर, आणि असं वाटत नाही आहे. त्यासाठी सुरुवात तर पहिले इथूनच करावी लागेल आणि तीही सुरुवात आरोग्यापासून करावी लागेल. शिक्षणाचं जसं आता भाऊंनी सांगितलं, तर शिक्षणासाठी आणि आणखी महिला उन्नतीसाठी काय काय प्लॅन्स आहेत डोक्यात, तर कुठून सुरुवात केली पाहिजे? शिक्षणासाठी पण ज्या आता ह्या शाळा बंद पडल्या आहे गव्हर्नमेंटच्या, त्या शाळांना सर्वात पहिले प्राधान्य द्यायचं आहे, कारण की सर्व लोकांचा आता धाव प्रायव्हेट शाळा याच्यावरच जास्त आहे. त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करू काही ना काही. आणि महिलांसाठी जे म्हणत आहे तर त्यासाठी आम्ही बचत गटातून कोणत्या ना कोणत्या योजना काढू, शिलाई मशीना वाटून त्यांना रोजगार मिळवून देऊ, घरगुती घरात बसून ते गृहउद्योग करू शकेल, असंही आम्ही काहीतरी प्रयत्न करू. दादा, आपलं नाव? मी रोशन उत्तमराव पिटेकर. आताचा एरियातला डेव्हलपमेंट पाहता म्हणजे विकास अजून किती टक्के शिल्लक आहे? म्हणजे टक्के म्हटल्यापेक्षा आता दर्शनीय समस्या काय आहे? समस्या आहे आमच्या एरियातल्या घरकुल, बाकी लोकांचा PR कार्ड हे वगैरे ह्याच समस्या आहे. PR कार्ड जसं म्हटलं आपण, तर PR कार्डमध्ये बरंचसं गावठाण एरियामध्ये जे काही जुने घर आहे, ज्यांच्या फक्त म्हणजे खरेदी फक्त स्टॅम्पवर खरेदी आहे, तर त्याच्यामध्ये त्या PR कार्डसाठीचं म्हणजे कुठून सुरुवात व्हायला पाहिजे आणि PR कार्डसाठी काही आपल्या डोक्यात प्लॅन आहे की प्रत्येकाच्या नावे आपलं घर असावं? त्या PR कार्डसाठी आपण आता प्रयत्न करून निवडून दिल्यावर कुठून सुरुवात करायची, आता त्याचं नियोजन नंतर लावावं लागेल. जसं आता सर्वांनी मदत केल्यानंतर करू तो पण. आपण एक युवा उमेदवार आहात, युवकांचा कसा काय प्रतिसाद आहे? युवकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि चौघांना पण निवडून आणायची तयारी आहे.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं कसं मार्गदर्शन आहे, जे काँग्रेसचे आपले स्थानिक नेते आहेत त्यांचं कसं मार्गदर्शन आहे आपल्याला? त्याचं पण चांगलं मार्गदर्शन आहे. प्रत्येक याच्यातून सर्व सपोर्ट करून राहिले. सर्वांचा प्रतिसाद चांगला आहे आम्हाला, नेत्याचा पण. आणि या इलेक्शनमध्ये काँग्रेस किती लीड करेल काय वाटतं? चांगल्याशानं लीड येऊ. तर हे होते प्रभाग 10मधून काँग्रेसचे 4ही उमेदवार, ज्यांचं भरपूर चांगल्या कॉन्फिडन्समध्ये प्रचार सुरू आहे. आणि विदर्भ न्यूजच्या प्रचार दौऱ्यामध्ये आपण आणखी लोकांशी, आणखी उमेदवारांशी असं बोलत राहू. पाहत राहा द विदर्भ न्यूज.